आता आपण वळणार आहोत कोहेसिव्ह फोर्स आणि ॲडिसिव्ह फोर्सकडे. बऱ्याच वेळेस तुम्ही बघितलं असेल की निसर्गामध्ये बऱ्याच पार्टिकलमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. लेट मी शो दोज पार्टिकल समवेअर हिअर. हा एक मी पार्टिकल येतो आणि याच्या शेजारी हा दुसरा पार्टिकल येतो किंवा दोन मॉलिक्यूल मी कन्सिडर करतो. हे दोघं पार्टिकल किंवा दोघं मॉलिक्युल्स हे पाण्याचेच आहेत. हा H2O मॉलिक्यूल आहे, हा सुद्धा H2O मॉलिक्यूल आहे. एकाच सबस्टन्सचे ते मॉलिक्यूल आहे. तेव्हा याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. हा मॉलिक्यूल किंवा हा पार्टिकल याकडे अट्रॅक्ट होईल आणि हा याच्याकडे अट्रॅक्ट होईल. अशा त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला कोहेसिव्ह फोर्स असं म्हणतात. जर का मी असं कन्सिडर केलं असतं की एखादा पार्टिकल, एखादा मॉलिक्यूल हा पाण्याचा आहे आणि दुसरा मॉलिक्यूल हा ग्लासचा आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, तर अशा वेळेस मी त्याला कोहेसिव्ह फोर्स न म्हणता मी त्याला ॲडहेसिव्ह फोर्स असं म्हणेल. म्हणजे मी कोहेसिव्ह फोर्सची व्याख्या कशी करू शकतो? दी फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पार्टिकल्स ऑर मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स H2SO is called as cohesive force. The force of attraction between molecules of different substance is called as adhesive force. अशी सुद्धा तुम्ही व्याख्या करू शकता. आणि तो उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा तुम्ही ब्लॅकबोर्डवरती लिहितात तर जो चॉक असतो, जो खडू असतो, खडूचे पार्टिकल ब्लॅकबोर्डवरती अटॅच होतात, स्टिक होतात. म्हणजे आता ब्लॅकबोर्ड किंवा बोर्ड आणि चॉक याच्या पार्टिकलमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. त्याला मी ॲडहेसिव्ह फोर्स असं म्हणेल. तुम्ही काचेची पट्टी जर का पाण्यामध्ये बुडवली तर काही पाणी त्या काचेच्या पट्टीला लागून वर येते. म्हणजे काचेची पट्टी ओली होते. तिथे काचचे मॉलिक्यूल वेगळा सबस्टन्स, पाण्याचे मॉलिक्यूल वेगळा सबस्टन्स, त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. त्याला तुम्ही म्हणणार ॲडहेसिव्ह फोर्स. वेगवेगळे सबस्टन्स कन्सिडर केले त्याला सुद्धा तुम्ही ॲडहेसिव्ह फोर्स असं म्हणणार. मग कोहेसिव्ह फोर्स केव्हा असेल? तर बीकरमध्ये जेव्हा तुम्ही पाणी घेतात तर पाण्याचे मॉलिक्यूल एकमेकांकडे अट्रॅक्ट झालेले असतात. दोघं पाण्याचेच मॉलिक्यूल आहे, त्याला तुम्ही कोहेसिव्ह फोर्स म्हणणार. किंवा चॉक जेव्हा तयार होतो तर चॉकचे पार्टिकल एकमेकांच्या जवळजवळ असतात, खडूचे पार्टिकल एकमेकांच्या जवळजवळ असतात, ते म्हणजे कोहेसिव्ह फोर्स. बॉटम लाईन सेंटेन्स असं सांगेल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स इज कॉल्ड एज कोहेसिव्ह फोर्स. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्स इज कॉल्ड एज ॲडहेसिव्ह फोर्स. आता आपण जाणार आहोत रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शनमध्ये. मी असं कन्सिडरेशन करतो की हा एक मॉलिक्यूल आहे आणि याच्या शेजारी मी दुसरा एक मॉलिक्यूल कन्सिडर करतो. तर तो काहीतरी विशिष्ट अंतरावरती, एवढ्या अंतरावरती ठेवतो. तर माझ्या असं लक्षात येते की त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. मी जर का असं कन्सिडर की हा मॉलिक्यूल येथेच राहू देतो आणि त्याच्यापासून हा मॉलिक्यूल थोडा लांब अंतरावरती ठेवतो, म्हणजे डिस्टन्स मी वाढवलं दोघांना, सेपरेशन बिटवीन द मॉलिक्युल्स इन्क्रीजेस. आता मी त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे का? तर सुरुवातीला फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट होतं, यावेळेसुद्धा फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट आहे. मी अजून त्याच्यामध्ये सेपरेशन वाढवतो, त्यामध्ये डिस्टन्स वाढवतो, हा मॉलिक्यूल येथेच राहू देतो आणि हा मॉलिक्यूल इकडे सरकवतो. आणि आता हे सेपरेशन मी काउंट करतो, हे डिस्टन्स मी काउंट करतो. तर माझ्या असं लक्षात येते की येथे सुद्धा फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट आहे. अँड ॲज सून ॲज आय क्रॉस दिस लिमिट, मी जर का असं केलं असतं की ह्या मॉलिक्यूलपासून हा मॉलिक्यूल थोडा लांब अंतरावरती म्हणजे येथे जर ठेवला असता आणि याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर का राहिलं नसतं, ते जर का अट्रॅक्ट झाले नसते, तर याचा अर्थ असा की दिस इज द मॅक्सिमम डिस्टन्स. हे बाई येथे अट्रॅक्शन आहे, एवढ्या डिस्टन्सवरती सुद्धा अट्रॅक्शन आहे, इथे एवढ्या डिस्टन्सवरती सुद्धा अट्रॅक्शन आहे, पण याच्यापेक्षा जास्त असणाऱ्या डिस्टन्सवरती अट्रॅक्शन नाही आहे. म्हणजे जास्तीत जास्त डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स कोणामधलं आहे? मॉलिक्यूलमधलं आहे, सबस्टन्सच्या मॉलिक्यूलमधलं आहे. आणि ते डिस्टन्स कसं आहे की त्या ठिकाणी फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट आहे, एक्झिस्ट आहे. अशा त्या डिस्टन्सला, अशा त्या डीला रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन असं म्हणतात. त्याला मी कॅपिटल R असं म्हणेल. रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन काय आहे? तर डिस्टन्स आहे. कोणामधलं डिस्टन्स आहे? मॉलिक्युल्समधलं डिस्टन्स आहे. कसं डिस्टन्स आहे? मॅक्सिमम डिस्टन्स आहे. आणि कंडिशन काय? ॲट विच फोर्स ऑफ अट्रॅक्शन शुड बी प्रेझेंट. देअर शुड बी फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्यूल. बियॉन्ड दॅट रेंज फोर्स ऑफ अट्रॅक्शन विल बी ॲबसेंट और फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्यूल एक्झिस्ट असं तुम्ही म्हणू शकता. आता मग अशा त्या डिस्टन्सला रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन असं म्हणतात. मी व्याख्या अशी नाही का करू शकत? रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन इज द मॅक्सिमम डिस्टन्स, नॉट दिस बट दिस द लार्जेस्ट वन, जास्तीत जास्त. रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन इज द मॅक्सिमम डिस्टन्स बिटवीन द मॉलिक्युल्स ॲट विच द फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झिस्ट
or force of attraction is present. That is called as range of molecular attraction. जर का मी असं कन्सिडरेशन केलं की जर एखाद वेळेस येथे मी एक मोलिक्यूल कन्सिडर करतो आणि याच्या सभोवताली एक स्पियर काढतो. मी सर्कल नाही आहे, आता दाखवताना 2 डायमेन्शनल स्ट्रक्चरमध्ये ते सर्कल वाटेल, पण हे स्पियर असेल, ही 3 डायमेन्शनल डायग्रॅम असेल. तर हे असं स्पियर मी काढलं की त्याची रेडियस ही आर ही रेंज ऑफ मोलिक्युलर अट्रॅक्शन एवढी आहे. असा जो स्पियर असेल, अशा ह्या स्पियरलाच स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स असं म्हणतात. Sphere of influence is a sphere having radius equal to range of molecular attraction for the molecule which is at center of that sphere. असे लिहू शकतात. Sphere of influence is a sphere with a molecule at center and whose radius is equal to range of molecular attraction. That is called as sphere of influence. याचा अर्थ असा की या स्पियरच्या मध्ये जर दुसरे मोलिक्यूल आले या ठिकाणी असे, तर ते ह्या मोलिक्यूलकडे अट्रॅक्ट होतील. कारण तो स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आहे, एवढी रेंज आहे, ह्या रेंजच्या आत मोलिक्यूल अट्रॅक्ट होतात असं त्याचा अर्थ. म्हणजे सीडीला तुम्हाला असं विचारलं जाऊ शकते की स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सच्या मध्ये मोलिक्यूलच्या जवळ जर दुसरे मोलिक्यूल आले तर ते अट्रॅक्ट होतील किंवा नाही. तर ऑफकोर्स दे गेट्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स द सेंट्रल मोलिक्यूल बिकॉज इट्स रेंज ऑफ मोलिक्युलर अट्रॅक्शन इज इक्वल टू रेडियस अँड वन्स दॅट मोलिक्यूल इज बियॉन्ड दॅट स्पियर समवेअर हियर, तेव्हा हा मोलिक्यूल याकडे अट्रॅक्ट होणार नाही. कारण येथे फोर्स प्रेझेंट राहणार नाही, येथे फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट राहील, येथे फोर्स ऑफ अट्रॅक्शन ॲब्सेंट राहील. असा सुद्धा तुम्ही विचार करू शकता. दिस इज हाऊ यू कॅन एक्सप्लेन द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. मॉलिक्युलर बेसिसवरती मला सरफेस टेन्शन एक्सप्लेन करून सांगायचं आहे, तर मी कसं सांगू शकतो. तर परत याच बीकरचा मी उपयोग करतो. ह्या बीकरमध्ये मी 3 डायमेन्शनल डायग्राम काढण्याचा प्रयत्न केला आहे. आता मी 2 डायमेन्शनल डायग्राम काढतो. ती 2 डायमेन्शनल डायग्राम कशी असेल, तर ऑफकोर्स फॉर दॅट पर्पज आय हॅव टू टेक दी बीकर जस्ट लाईक दिस. मी बीकर काढतो आता या ठिकाणी. बीकरची ती 2 डायमेन्शनल डायग्राम असेल, एवढं लक्षात असू द्या. ओके, आय विल ट्राय माय बेस्ट. This is what I am talking about. This is the beaker actually. Of course, there should be liquid inside that beaker. This is the top portion of the liquid. This is the liquid inside that beaker. 2 dimensional diagram मी काढलेली आहे. आता एक टर्म या ठिकाणी कन्सिडरेशन करूया. तुम्ही असं तुम्हाला फिल्म म्हणजे काय, फिल्म ऑफ फ्लुइड किंवा फिल्म ऑफ लिक्विड असं सुद्धा विचार जाऊ शकते. तर फिल्म कशाला म्हणायची, तर फिल्म म्हणजे असा लिक्विडचा पृष्ठभाग फ्री सरफेसपासूनचा की ज्याची थिकनेस ही रेंज ऑफ मोलिक्युलर अट्रॅक्शन एवढी आहे. फिल्म इज अ लेयर ऑफ लिक्विड हुज थिकनेस इक्वल टू रेंज ऑफ मोलिक्युलर अट्रॅक्शन. आता समजे की ती थिकनेस दी रेंज ऑफ मोलिक्युलर अट्रॅक्शन येथून ते इथपर्यंत एवढी आहे. आता ह्याच्यामध्ये मी इंक आउट करण्याचा प्रयत्न करतो की एवढी जी थिकनेस आहे याला मी फिल्म म्हणेल, लिक्विड फिल्म, कारण त्याची थिकनेस ही रेंज ऑफ मोलिक्युलर अट्रॅक्शन एवढी घेतली. आता आपण असा विचार करणार आहोत की या लिक्विडमधले काही मोलिक्यूल ते कम्प्लिटली लिक्विडच्या मध्ये आहे असे मी इंक आउट करतो सुरुवातीला. मग ते कोणते, तर ऑफकोर्स दोज मोलिक्यूल कॅन बी शोन लाईक दिस. हा पहिला मोलिक्यूल जो कम्प्लिटली लिक्विडमध्ये आहे की त्याचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स हा पूर्णपणे लिक्विडच्या मध्ये आहे, याला मी मोलिक्यूल ए म्हणतो. दुसरा मोलिक्यूल मी असा कन्सिडर करतो की हा फिल्मच्या मध्ये येतो समवेअर हियर. त्याचा काही भाग हा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सचा एअरमध्ये आहे आणि काही भाग हा वॉटरमध्ये आहे. हा मोलिक्यूल बी असेल. तिसरा मोलिक्यूल ह्या लिक्विडचाच मी असा कन्सिडर करतो की तो सरफेसवरती आहे.
त्याच्या स्पियर ऑफ इन्फ्लुअन्सचा अर्धा भाग हा हवेमध्ये असेल, अर्धा भाग हा पाण्यामध्ये असेल. ठीक आहे. आता हा भाग मी थोडा जास्त खाली काढायला पाहिजे होता. यू कॅन सी दॅट. या ठिकाणी हा मॉलिक्यूल सी असेल. आपल्याला डिस्कस करायचं आहे मॉलिक्युलर बेसिसवरती सरफेस टेन्शन तुम्ही कसं एक्सप्लेन करणार. ए मॉलिक्यूल हा सेंट्रल आहे लक्षात घ्या, आणि जे सर्कल काढलेला आहे त्याचा तो स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स आहे. बी मॉलिक्यूल सेंटरला आहे आणि ते सर्कल हे त्याचं स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स आहे. सी हा टॉप सरफेसला आहे, त्याचा स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स आहे. वरती एअर आहे आणि खालच्या साईडला तेथे वॉटर आहे, किंवा वरती एअर आहे, खाली लिक्विड आहे. टाइम बिईंगसाठी आपण ते वॉटर कन्सिडर करू शकतो. मॉलिक्यूल एच्या आजूबाजूला संपूर्णपणे लिक्विडचेच मॉलिक्यूल आहे. या साईडला लिक्विडचे मॉलिक्यूल आहे, या साईडला सुद्धा लिक्विडचे मॉलिक्यूल आहे, या साईडला सुद्धा आणि अप्पर साईडला सुद्धा, सर्व बाजूंनी. मॉलिक्यूल ए हा सेंटरला आहे, हा सर्व दिशेने सारख्या प्रमाणात अट्रॅक्ट होईल कोहेझिव्ह फोर्समुळे, कारण बाकीचे लिक्विडचेच मॉलिक्यूल आहे. अशा वेळी याच्यावरती रिझल्टंट जो फोर्स असेल मॉलिक्यूल एच्या बाबतीत, मॉलिक्यूल एवरती रिझल्टंट फोर्स इक्वल टू 0 असेल. त्यामुळे तो कोठेही शिफ्ट होणार नाही. इट विल रिमेन्स ऑर इट विल नॉट ट्राय टू गो एनिवेअर बिकॉज द रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन द मॉलिक्यूल ए बिकॉज ऑफ कोहेझिव्ह फोर्सेस इन ऑल डिरेक्शन इज सेम इक्वल टू 0. म्हणजे हा मॉलिक्यूल या साईडला ओढला जाईल, त्याच वेळेस या साईडला सुद्धा ओढला जाईल. वर ओढला जाईल तर तेवढ्याच फोर्सने खाली सुद्धा ओढला जाईल, म्हणून रिझल्टंट फोर्स हा मॉलिक्यूल एवरती 0 असेल. मॉलिक्यूल आता बीचा विचार करूया आपण. आता मॉलिक्यूल बीचवरती असणारा तो फोर्स आहे, तर हा या साईडने लिक्विड मॉलिक्यूलमुळे ओढला जातो, या साईडने सुद्धा लिक्विड मॉलिक्यूलमुळे ओढला जातो. दोघं साईडला लिक्विड मॉलिक्यूल आहे, कारण तो खाली आहे म्हणून. खाली तो लिक्विड मॉलिक्यूलमुळे ओढला जातो, परंतु वरच्या साईडला एअरचे मॉलिक्यूल आहे. काही त्याचा स्पियर ऑफ इन्फ्लुअन्सचा काही भाग हा वरती आहे, त्यामुळे त्याच्यावरती रिझल्टंट डाऊनवर्ड फोर्स असेल. म्हणजे रिझल्टंट फोर्स हा डाऊनवर्ड असेल, तो खाली येण्याचा प्रयत्न करेल मॉलिक्यूल बी हा. तसंच आता आपण मॉलिक्यूल सीच्या बाबतीमध्ये कन्सिडर करूया. फोर्स ॲक्टिंग ऑन मॉलिक्यूल सी विच इज एक्झॅक्टली ॲट द सरफेस ऑफ दॅट लिक्विड. याच्या या साईडला लिक्विड मॉलिक्यूल आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोहेझिव्ह फोर्स. या साईडला लिक्विड फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, कोहेझिव्ह फोर्स. खाली कोहेझिव्ह फोर्स आहे जो जास्त आहे, आणि वरती एअर मॉलिक्यूलचं प्रमाण कमी असल्यामुळे तो वरचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असेल, खालचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल. या साईडला या फोर्सने या फोर्सला बॅलन्स केलं, ठीक आहे, परंतु खालचा फोर्स वरच्या फोर्सकडून बॅलन्स होणार नाही, कारण खालचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल, खाली लिक्विडचे मॉलिक्यूल आहे म्हणून, आणि वरची हवेचे मॉलिक्यूल आहे, हवेच्या मॉलिक्यूलचं प्रमाण कमी असेल, त्यातल्या तो ॲडिझिव्ह फोर्स असेल, त्याचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असेल. म्हणजे रिझल्टंट जास्तीत जास्त खालच्या डायरेक्शनने फोर्स असेल. म्हणजे मॉलिक्यूल सी वरती हा सर्वात जास्तीत जास्त डाऊनवर्ड फोर्स असेल, डाऊनवर्ड खालच्या दिशेने. थोडक्यात सी मॉलिक्यूल की जे सरफेसवरती आहे त्याच्यावरती रिझल्टंट डाऊनवर्ड फोर्स असल्यामुळे ते खाली जाण्याचा प्रयत्न करतील. दे आर ट्राईंग टू गो इनसाइड द लिक्विड. तसेच मॉलिक्यूल बी की जे सोप फिल्ममध्ये आहे, सर्व मॉलिक्यूल्स जे फिल्म ऑफ द लिक्विडमध्ये आहे ते त्याच्यावरती सुद्धा रिझल्टंट डाऊनवर्ड फोर्स आहे. असे सर्व मॉलिक्यूल जे फिल्ममध्ये आहे बी सारखे ते सुद्धा खाली जाण्याचा प्रयत्न करतील, कारण त्यांच्यावरती रिझल्टंट डाऊनवर्ड फोर्स आहे म्हणून. आणि जर इन केस तुम्हाला एखादा मॉलिक्यूल हा वर सरफेसवरती न्यायचा असेल किंवा सोप फिल्मवरती न्यायचा असेल, वर शिफ्ट करायचा असेल, तर ह्या डाऊनवर्ड फोर्सच्या विरुद्ध दिशेने तुम्हाला फोर्स अप्लाय करावा लागेल. अँड फॉर दॅट पर्पज यू हॅव टू डू सर्टन वर्क. आता तुम्हाला काहीतरी काम करावं लागेल. लक्षात घ्या, देर इज रिझल्टंट डाऊनवर्ड फोर्स विदिन द फिल्म, अँड इफ यू आर ट्राईंग टू पुश द मॉलिक्यूल फ्रॉम इनसाइड टू द टॉप सरफेस, देन यू हॅव टू डू सर्टन वर्क. आणि जेव्हा तुम्ही टॉप सरफेसला जातात तर टॉप सरफेसला गेल्यानंतर मॉलिक्यूलची संख्या जर वाढली तर सुरुवातीला मॉलिक्यूलची संख्या सरफेसवरती कमी आहे, आणि त्या मॉलिक्यूलची संख्या जर वाढली इन केस, तर त्या मॉलिक्यूलच्या सरफेसवरील संख्या वाढल्यामुळे मॉलिक्यूलचा जो सरफेस एरिया तो सुद्धा वाढेल. याच्यापेक्षा हा एरिया वाढला, आणि अशा वेळेस तुम्हाला ते काहीतरी काम करावं लागलं. जे काही तुम्ही वर्क करतात हे पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपामध्ये सरफेसला प्राप्त होते, आणि सरफेसवरती पोटेन्शियल एनर्जी स्टोअर केली जाते. जर तुम्ही खालून मॉलिक्यूल वर फिल्ममध्ये ट्रान्सफर करताना 15 जूल एवढं वर्क केलं असेल, तर 15 जूल एवढी पोटेन्शियल एनर्जी सरफेसला प्राप्त होईल, त्याची पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होईल.
Here work 15 joule is converted into potential energy at the surface. This is called as सरफेस एनर्जी. याला सरफेस एनर्जी असं म्हणतात. सर्वात महत्त्वाचं बाबत असं की प्रत्येक फ्री सरफेस ऑफ लिक्विडला अशी टेंडन्सी असते, अशी प्रवृत्ती असते की त्याची तो सरफेस एनर्जी कमीत कमी करण्याचा प्रयत्न करतो. आणि हे तरच शक्य आहे जर का त्याची पोटेन्शियल एनर्जी कमी झाली तर. आणि तरच शक्य आहे की सरफेसवरचे मॉलिक्यूल जर कमी झाले तर. हे तरच शक्य आहे त्याचा सरफेस एरिया जर कमी झाला तर. थोडक्यात त्याने तर तो कॉन्ट्रॅक्ट झाला तर. आणि त्याने जर का कॉन्ट्रॅक्शन केला तर एक प्रकारचा सरफेस एरिया टेन्शनसारखा वागेल. जसं मी रबरचं उदाहरण दिलं की रबराला तुम्ही ओढलेल्या अवस्थेमध्ये तो टेन्शनमध्ये असतो कारण तो कॉन्ट्रॅक्ट होण्याचा प्रयत्न करतो. रबर खेचलं जाते आणि म्हणून त्याच्यामध्ये टेन्शन असते जेव्हा तुम्ही त्याला ओढतात तसं. तसंच येथे प्रत्येक फ्री सरफेस ऑफ लिक्विडला अशी टेंडन्सी असते की त्याची सरफेस एनर्जी तो कमी करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजेच त्याची पोटेन्शियल एनर्जी कमी करण्याचा प्रयत्न करतो. अँड व्हाईल डुईंग सो इट ट्राईंग टू कॉन्ट्रॅक्ट इटसेल्फ. अँड ड्यू टू दिस कॉन्ट्रॅक्शन this surface is under tension, that is called as surface tension. I am repeating those wording once again. Every free surface of the liquid has tendency to minimize its surface energy, to take minimum amount of surface energy, to take minimum potential energy. During this process is tried to decrease its own surface area and it is trying to contract along its surface area, and this contraction of the surface area of the liquid leads to the surface tension of the free surface. This is the explanation meaning of surface tension on the basis of molecular theory. यावरती आधारित आता आपण प्रॉब्लेम घेणार आहोत. एंट्रन्स एक्झामिनेशनचे प्रॉब्लेम असतील व ते कसे असतील तर. आता असा विचार करूया की ह्या टॉप सरफेसवरती समजा एखादी साधी रेषा जर मी काढलेली असेल. लेट मी ड्रॉ दॅट एरिया वन्स अगेन समवेअर हियर. तो टॉप सरफेस एरिया असा आहे, हा लिक्विड सरफेस एरिया. याच्यावरती जर मी एखादी रिंग ठेवली, रिंग कन्सिडरेशन करूया. ही रिंग मी जर ठेवली तर ह्या रिंगच्या आतल्या साईडला पाणी आहे, बाहेरच्या साईडला सुद्धा पाण्याचा पृष्ठभाग आहे, बरोबर आहे. अशा वेळेस ह्या रिंगच्या आतल्या बाजूने फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे सरफेस टेन्शनचं आणि बाहेरच्या बाजूने सुद्धा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे सरफेस टेन्शनचं. अशा वेळेस ह्या रिंगवरती रिझल्टंट जो फोर्स असेल तो दोन पद्धतीत आहे. एक म्हणजे इनवर्ड फोर्स, म्हणजे इनवर्ड सर्कम्फरन्सवरचा फोर्स, आणि आउटवर्ड फोर्स म्हणजे बाहेरच्या सर्कम्फरन्सवरचा फोर्स. त्यामुळे याच्यावरती सरफेस टेन्शनची किंमत काढत असताना तुम्हाला हे सूत्र वापरायचं आहे. टी इक्वल टू एफ अपॉन ट्वाईस एल. आणि एल म्हणजे कोणता तर ह्या रिंगची ही लेंथ कोणती ते ॲक्च्युअल तो सर्कम्फरन्स असेल, म्हणजे तो परिघ असेल आणि त्याचं उत्तर असेल ट्वाईस पाय आर. थोडक्यात जेव्हा तुम्ही रिंग टॉप सरफेसवरून पुल करताना त्याच्यावरती किती फोर्स अप्लाय होईल असं जर का तुम्हाला कोणी विचारलं तर सरफेस टेन्शनच्या फॉर्म्युल्यावरून टी इक्वल टू एफ अपॉन ट्वाईस एलवरून एलची किंमत ही तुम्ही ट्वाईस पाय आर कन्सिडर करायची, कारण लेंथ म्हणजे ही टोटल लेंथ घ्यायची सर्कम्फरन्सची आणि तो एल असेल आणि त्याला 2ने मल्टिप्लाय करायचं कारण त्याला दोन साईड आहे म्हणून. हा जर का असं असेल की एखाद वेळेस बीकरमध्ये पाणी घेतल्यानंतर तो जो वरचा सरफेस एरिया आहे ह्या सरफेसवरती तुम्ही जर का एखादी रेक्टँग्युलर रिंग कन्सिडर केली, फ्रेम कन्सिडर केली, रिंग म्हणण्याच्या रेक्टँग्युलर फ्रेम, तर रेक्टँग्युलर फ्रेमच्या बाबतीमध्ये सुद्धा आतल्या साईडने लिक्विड आहे, बाहेरच्या साईडने सुद्धा लिक्विड आहे. तर येथे परत तुम्हाला हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे सरफेस टेन्शनचा. फोर्स पर युनिट लेंथ देताना आतली लेंथ हा जर का रेक्टँग्युलर म्हणजे एल आणि बी असेल तर एल प्लस बी प्लस एल प्लस बी म्हणजे ट्वाईस एल प्लस ट्वाईस बी, आणि परत बाहेरची लेंथ ट्वाईस एल प्लस ट्वाईस बी, म्हणजे ते लेंथ घेताना एल घेताना ट्वाईस एल प्लस ट्वाईस बी आणि त्याच्या ट्वाईस 2 टाइम्स ट्वाईस एल प्लस ट्वाईस बी असं घेणार. हा जर का असं असेल की रिंग नसताना जर काही प्लेट असते, सर्क्युलर प्लेट जर असेल म्हणजे पूर्ण पॅक असेल तर फक्त त्याच्या बाहेरचा भाग हा लिक्विडच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल, बाहेरची रिम कॉन्टॅक्टमध्ये असेल, तेव्हा तुम्ही फॉर्म्युला हा वापरणार टी इक्वल टू एफ अपॉन एल. आणि एल म्हणजे काय तर फक्त ट्वाईस पाय आर. जर का ही सुद्धा रेक्टँग्युलर प्लेट असेल, ही फ्रेम नसेल तर अशा वेळेस याची फॉर्म्युला तुम्हाला हाच वापरायचा आहे वरचा टी इक्वल टू एफ अपॉन एल. तर टी एल कोणती तर लेंथ प्लस बी प्लस लेंथ प्लस बी, ट्वाईस एल प्लस ट्वाईस बी अशी लेंथची किंमत टाकणार तुम्ही.
वाईल सॉल्विंग दोज प्रॉब्लेम यू शुड हॅव टू कीप इन युअर माइंड. चला ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डायरेक्टली प्रॉब्लेमच कन्सिडर करणार आहोत प्रिव्हियस एक्झामिनेशनमध्ये आलेले. आय होप यू अंडरस्टूड ऑल दिस टर्म्स. तुम्हाला जर का अजून याचं व्यवस्थित करायचं असेल तुम्ही टेक्स्टबुक वाचा, त्याच्यामध्ये सर्व डेफिनेशन सर्व कॉन्सेप्ट दिलेले आहे, ते तुमच्या लक्षात येतीलच. फॉर द टाइम बिंग आय वुड लाईक टू स्टॉप हिअर. सी यू नेक्स्ट टाइम in a next video in which we are going to take entrance examination problem. Thank you.